नमस्कार, आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। मी प्राध्यापक दीपक चव्हाण पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो। जे विद्यार्थी नवीन आहेत, एनईपी अभ्यासक्रम तुमचा सुरू आहे आणि या एनईपीच्या अभ्यासक्रमानुसार डेप्रिसिएशन वरचे लेक्चर जे आहेत आपले सुरू होत आहे। त्या अनुषंगाने तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी जी काही अपडेटेड व्हिडिओ आहेत ती लवकरात लवकर पोहोचेल। या ठिकाणी स्क्रीन दिसते तुम्हाला, या स्क्रीनवरती आपण डेप्रिसिएशन जे आहे त्या डेप्रिसिएशनचे एक्झाम्पल सुरुवात करतोय आणि त्या डेप्रिसिएशनचे एक्झाम्पल मध्ये जे की आपले बेसिक ते जे महत्त्वाचे दोन पेपर मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात, स्थिर प्रभाग पद्धत व अस्थिर प्रभाग पद्धत म्हणजे स्ट्रिंग लाईन मेथड आणि रिड्युसिंग बॅलन्स मेथड वरचे एक्झाम्पल आपण सुरू करतोय। आजपासून आपली बॅच सुरू झालेली आहे। सगळ्यांनी व्यवस्थित प्रश्न जो आहे व्हिडिओ स्टॉप करायचा, प्रश्न लिहून घ्यायचं। व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला अक्षर काही दिसत नसतील तर क्लॅरिटी मोबाईलची वाढवायची, त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित सगळ्या ठिकाणी दिसेल। चला, डेप्रिसिएशन म्हणजे काय, घसारा, या घसाऱ्यावरचे आपले लेक्चर सुरू होत आहे आजपासून। डेप्रिसिएशन म्हणजे काय तर घसारा ज्याला आपण म्हणतो त्याला डेप्रिसिएशन म्हणतात। मग नेमकं आहे काय तर डेप्रिसिएशन म्हणजे एखादी स्थिर वस्तू म्हणजे फिक्स असेट कॅपिटल स्वरूपामधली ती एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आपण घेतलेली असते व ती वस्तू आपल्याकडं आपण वापरली किंवा नाही वापरली तरीही त्या वस्तूवरती काही मर्यादेनंतर त्याची रकमेमध्ये घट होते, त्या घटलाच घसारा म्हणतात। यामध्ये बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर इत्यादीचे जे काही साहित्य आहे त्या साहित्याचा याच्यामध्ये घटकामध्ये उपयोग होतो। म्हणजे इत्यादी जे काही तुमचे खरेदी करता तुम्ही किंवा इन्व्हेस्टमेंट करता याच्यावर तुमचा घसाऱ्याचा इफेक्ट होतो। सगळ्यात महत्त्वाचं इमारत, मशिनरी सगळ्या आल्या त्याच्यामध्ये आणि बिल्डिंग, जमीन, भूमी वगैरे जे आहे ते याच्यामध्ये येतात। याच्या दोन पद्धती आहेत। पहिली पद्धत आहे स्ट्रिंग लाईन मेथड आणि दुसरी आहे रिड्युसिंग बॅलन्स मेथड। तर हे आपण पुढे बघणार आहोत। फक्त लक्षात ठेवायचं की घसाऱ्यामध्ये महत्त्वाच्या दोन पद्धती आहेत, एक स्थिर प्रभाग पद्धत आणि दुसरी अस्थिर। स्थिर म्हणजे काय तर यामध्ये घसारा दरवर्षी बदलत नाही तर तो कंटिन्यू सुरू असतो, आणि अस्थिर म्हणजे काय तर घसारा दरवर्षी आकारला जातो, याला रिड्युसिंग म्हटलं। ठीक आहे, यामधले काही अॅन्युअल पॅटर्न वरचे जे काही आहेत, समजा स्थिर प्रभाग पद्धतीवरचे अॅन्युअलचे एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतोय, जेणेकरून पोरांना वार्षिक घसारा कसा काढला जाईल हे या ठिकाणी आपण बघतो आणि त्यानंतर पुढचे एक्झाम्पल आपण सुरू करणार आहोत। तर या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे स्क्रीनवरती, फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स। बघा या ठिकाणी दिलेले आहे, फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स फाइंड आउट अॅन्युअल चार्जेस ऑफ डेप्रिसिएशन। वार्षिक घसारा काढा म्हणून एक तुम्हाला खाली माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या अनुषंगाने तुम्हाला आता अॅन्युअल घसारा काढायचा आहे। मग त्यामध्ये काय काय दिलेलं आहे तर त्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला कॅश प्राइस दिलेली आहे, म्हणजे रोख रक्कम किती आहे ती दिलेली आहे। त्यानंतर इन्स्टॉलेशन चार्जेस दिलेला आहे, म्हणजे ती जी वस्तू आणलेली आहे तुम्ही त्याला किती खर्च आला, आणि एक्सपेक्टेड लाईफ दिलेली आहे त्या वस्तूची किती वर्षापर्यंत तुमच्याकडे राहणार आहे। त्यानंतर आहे स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली आहे की ते आणताना किंवा जो काही एका वर्षामध्ये 2 वर्षामध्ये जे काही त्याची वापरल्यामुळे किंवा तुटफूट होणार त्याला स्क्रॅप व्हॅल्यू म्हणतात, हे पण या ठिकाणी दिलेलं आहे। ठीक आहे, हा प्रश्न आलेला आहे विद्यापीठाच्या लेवलमध्ये समोर 2019 मध्ये। आता तुम्ही कोणत्याही विद्यापीठाचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला हे चालणार आहे, काही अडचण नाही। डेप्रिसिएशन पार्ट तुम्ही या ठिकाणी तुमचं होऊ शकता। चला, मग आता हा सोडवायचा कसा तर सगळ्यात पहिले याचं जो सूत्र आहे, सूत्र लक्षात असलं पाहिजे तुमचं की हे सोडवताना अॅन्युअल चार्जेस डेप्रिसिएशनचं एक सूत्र आहे, ते सूत्र लक्षात असलं पाहिजे। त्याच्यासाठी काय करायचं, याला इथं लिहायचं आन्सर, म्हणजे तुमच्या आन्सर शीट मध्ये प्रश्न सोडवताना इथं लिहायचं आन्सर आणि इथं लिहायचं फाइंड आउट अॅन्युअल डेप्रिसिएशन घसारा। मग अॅन्युअल डेप्रिसिएशन घसाराचं एक सूत्र आहे, ते सूत्र तुमच्या लक्षात असलं पाहिजे। तर या ठिकाणी आहे अॅन्युअल डेप्रिसिएशन डीईपी बरोबर तुमचं सूत्र आहे कॉस्ट ऑफ प्राइस प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू भागिला डिवाइडेड एक्सपेक्टेड लाईफ, हे तुमचं सूत्र आहे। अॅन्युअल घसारा काढत असताना
तुमचं हे सूत्र आहे अॅन्युअल डेप्रिसिएशन बरोबर कॉस्ट ऑफ प्राइस प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड एक्सपेक्टेड लाईफ. हे तुमचं लक्षातच असलं पाहिजे, पाठ असलं पाहिजे. ठीक आहे, मग बरोबर आता त्याच्यामध्ये किमती ऍड करून घेऊ. तुम्ही टोटल करून करू शकता किंवा इथं तिकडे कॅश प्राइस दिलेली तुम्हाला ती आहे 96,000 प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस. काही एक्झाम्पल मध्ये दिलेले असतात, काही मध्ये दिलेले नसतात, पण इथं दिलेलं आहे त्याच्यामुळे इथं घ्यायचे. किती आहेत 8,000 मायनस स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 12,000 आणि एक्सपेक्टेड जी लाईफ आहे तुमची या मशिनरीची ती दिलेली आहे 8 वर्ष 8 इयर. ते या ठिकाणी घ्यायचे. म्हणजे ही मांडणी झाली आणि मग याला सोडवायचंय. बरोबर 96,000 प्लस 8, 96,000 प्लस 8 जर केले तर तुम्ही येतात 1,04,000 मायनस 12,000 भागीला 8. मग पुढे यायचं परत 1,04,000 मधून 12,000 वजा करायचे म्हणजे तुमचे राहतात इथं 92,000. 92,000 भागीला 8. मग 92,000 भागीला 8 जर केले तुम्ही तर या ठिकाणी आता पदवी लेवलला बऱ्याच विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटर अलाउड असल्यामुळं तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटर वरती तुमचे जे काही आन्सर आहेत ते काढायचे. मग या ठिकाणी 92,000 भागीला जर 8 केले तर तुमचं जे काही आन्सर आहे ते आन्सर येते या ठिकाणी अॅन्युअल डेप्रिसिएशन 11,500 एवढं येते तुमचं अॅन्युअल डेप्रिसिएशन. मग इथं तुम्ही लिहू शकता सो अॅन्युअल डेप्रिसिएशन annual DEP is ₹11,500. लिहायची काही आवश्यकता नाहीये, पण बेटर चांगलं दिसण्यासाठी तुम्ही लिहू शकता, काही आवश्यकता नाहीये. तर हे अशा पद्धतीचं आपलं पहिलं एक्झाम्पल होतं. तुम्हाला काही अडचण असेल या एक्झाम्पल बद्दल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेला डिस्क्रिप्शन बॉक्सला, तिथून मला संपर्क साधू शकता. अशा पद्धतीनं आपण DEP वरचं सिंपल अॅन्युअल डेप्रिसिएशन कसं काढायचं हे या पद्धतीनं आहे. ठीक आहे, काही अडचण असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.